धन्यवाद सुपेशी कामतेकर. नेक्स्ट मॅच मुंबई विनायकजी पवार आणि त्यांच्या विरुद्ध पार्ले वैभवजी जाधव यांचा संघ पाहायला मिळेल. म्हणजेच टीम 14 विरुद्ध टीम 16 हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजांची नावं फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा विनंती असेल. बॉलर नेम प्लीज, बॅटर नेम प्लीज. मुंबईने टॉस जिंकलाय. इलेक्टेड टू विन फर्स्ट. मुंबईने टॉस जिंकलाय ना. मुंबई 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 तुम्ही टॉस जिंकलाय ना. बिल्डिंग घेतली आहे ना. विनायक पवार सरांची टीम आहे. पार्ले आहे, पार्ले तुम्ही पार्ले आहे. बॉलर कोण आहे? सिद्धांत. तुमची बिल्डिंग आली आहे, त्यांनी बॅटिंग घेतली आहे का टॉस जिंकून? फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल संघ तो म्हणजे पार्ले हा संघ. आणि बॅटिंगसाठी सलामीवीर फलंदाज आमच्यापर्यंत नाव पोचवा विनंती आहे. संकेत कदम एका बाजूला पाहायला मिळत आहे स्ट्रायकिंग एडला. आणि हॅलो, क्षेत्ररक्षण करणारे कर्णधार जरा माईकशी संपर्क साधा. तुम्ही कोणाला टी शर्ट्स न घालता खेळवताय ते आम्हाला जरा कळून दे, नाहीतर शॉर्ट फिल्डर घेऊन खेळा. टी शर्ट्स कंपल्सरी, टी शर्ट कंपल्सरी, नाहीतर शॉर्ट फिल्डर घेऊन खेळा. नाहीतर कोणाचा तरी टी शर्ट्स त्याला द्या. आम्हाला नावं नाही इथे आहेत तुमची. आणि फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे चौथा मेंबर पाठवायचा आहे. आम्हाला नावं कळली पाहिजे, नाहीतर मॅच तुमची कॅन्सल करण्यात येईल. दरवेळी सांगण्यात येते या गोष्टी. सलील सामंत यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एडला. आणि स्ट्रायकिंग एडला जर आपण पाहिलं तर संकेत कदम आहेत. आणि नॉन स्ट्रायकिंग एडला सलील. आणि सिद्धांत मात्र गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मॅच ऑफिशियल्स 3 षटकांचा सामना असेल, आपण याची नोंद घ्या. आणि सामन्याला त्वरितच आपण सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल संकेतसाठी ड्राईव्ह केलाय आणि पहिल्याच बॉलवर आता आलाय हा चौकार. चौकाराने मात्र आपण पाहिलं तर आता संघाचं खातं उघडलंय. 4 धावा धावफलकावर झाल्यात. पहिल्याच बॉलवर संकेत कदमच्या हा बॅटमधून क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्या बॉलवर चौकार येताना पाहायला मिळतोय. आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. सिद्धांतचं हे पहिलं षटक पाहायला मिळतंय.
फुलटॉस होता. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. लगातारच्या दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार संकेत कदमच्या बॅटमधून. स्टेप आउट झाले, फक्त बॉलला दिशा दिली होती. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. बॅकफुटवर आले, हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड. 9 धावा धावफलकावर झाले 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. डावखुरी आताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय सलील. सोडून दिलाय चेंडू. सोडून दिलेला हा बॉल वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. कारण पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव आणि आता ही अवांतरची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल बॅकफुटवर येऊन पुल करण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर नाहीयेत. फाईन लेग मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत आणि त्यानंतर ही एकेरी धाव कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय आता 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या डावातील पहिलं षटक प्रगती पथावर आहे. हा चेंडू सोडून दिलाय. संकेत यांनी वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा ऍड होताना पाहायला मिळेल. 2 चौकार आले जरूर संकेतच्या बॅटमधून आणि त्यानंतर आता हे 2 वाईट बॉल हाताळले गेलेत गोलंदाजांच्या माध्यमातून. आपटलेला चेंडू, वाह, नजाकत भरा हा फटका पाहायला मिळाला आणि याही बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा षटकार. म्हणजेच काय आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावर. 18 धावा धावफलकावर झाल्यात. 18 ऑन बोर्ड. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक असणार आहेत. एका बाजूला RASCC विले पार्ले आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मुंबई म्हणजेच विनायकजी पवार यांचा संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला वैभवजी जाधव यांचा संघ. आणि यानंतरचा सामना असणार आहे टीम 57 आणि टीम 59 म्हणजेच अमितजी बुवाड आणि निशिकांतजी परब. नवीन गोलंदाज आहेत ओमकार. ओव्हर नंबर 2. ओहो, यावेळेला ओमकार आलेत आणि ओमकारचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर दिशा खूपच चुकली होती. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 19 धावा धावफलकावर झालेत. अजूनही शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. ओहो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यस, बॅटला स्पर्श करून बॉल बरोबर गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज बाद. सलीलची खेळी संपुष्टात. अर्चिस नवीन बॅटर. नवीन फलंदाज आहेत अर्चिस. सलील बाद झाल्यानंतर अर्चिस आलेत बॅटिंगसाठी. ओहो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि या बॉलला जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने ढकललंय. बॉलवरती आपण पाहिलं तर एकेरी धाव देखील आली आहे. आपटलेला चेंडू आडव्या बॅटने फटका. संकेत कदम यांच्या बॅट मधून बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. 1 बाउंड चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 24 धावा धावफलकावर झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत संकेत कदमचा विचार जर केला तर या मॅच मध्ये आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय.
एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळख या संकेत कदमची. यावेळेला चांगला बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर आपण पाहिलं तर आता एक धाव पूर्ण केली गेली आहे. अर्चिस उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, आगळीवेगळी ऍक्शन आपल्याला पाहिलं तर या ऍक्शनकडे पाहिलं तर जसप्रीत बुमराह सारखी ऍक्शन असणारा गोलंदाज आहे ओमकार. आणि त्यानंतर आता धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 25 धावा धाव फलकावर झाल्या, 25. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 250च्या स्ट्राईक रेटने 25 धावा धाव फलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सलीलची विकेट आपल्या संघाला मिळवून दिली होती ओमकारने आणि आता शेवटचे 5 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. पहिला बॉल उडवलाय संकेत कदम यांनी. 1 बाउन्स, हा बॉल देखील निघून जातोय 4 धावांसाठी. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवर संकेत कदमच्या बॅटमधून आलाय चौकार. बॉलर नेम प्लीज, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. राजू आलेत गोलंदाजीसाठी. आणखीन एक बॉल, याही बॉलवर हा 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 काय फटका सजवलाय. बॉल गेलाय आर पार. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 35. 35 धावा धाव फलकावर झाल्यात. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत संकेत कदम आणि पहा ती दुसरी धाव देखील आता पूर्ण केली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 37. 37 धावा धाव फलकावर झाल्यात. ऑन बोर्ड. 37 धावा धाव फलकावर. आणि संकेत कदमच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महापौर चषकामध्ये 6 बॉलवर 6 षटकार ठोकलेत आणि त्यानंतर नुकतीच शिवडी विधानसभा प्रीमियर लीग ही स्पर्धेत 7 बॉलवर 7 षटकार ठोकणारा खेळाडू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आणखीन एक हवाई हल्ला. हो, हा बॉल शोधून आणावा लागेल, इतक्या लांब मारलाय षटकार. यस, पहा पंचांनी बॉलची देखील मागणी केली आहे. जशी संकेतने बॅट उचलली, बॉल बाहेर गेला, पंचांनी नवीन बॉलची मागणी केली आहे मैदानामध्ये आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 43 धावा धाव फलकावर. आणि वैयक्तिक संख्येचा जर विचार केला तर 12 बॉलमध्ये 38 धावांवर बॅटिंग करतोय. षटकार ठोकण्यासाठीच ओळखला जातो. 7 बॉलवर 7 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला खेळाडूने. 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला या संकेत कदमने. काय चौकीचं शहीद भगतसिंग मैदान अक्षरशः गाजून सोडलं होतं. आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेने. हा बॉल देखील गेलाय बाहेर. पुन्हा एकदा पंचांना तो बॉल द्यावा लागेल आणि या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 49 धावा धाव फलकावर झाल्यात आणि जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 50 धावांची गरज असणार आहे. चला, या क्षेत्ररक्षण करत असलेला संघ टीम मुंबईला विनंती आहे क्षेत्ररक्षण रचून घ्या. विनायकजी पवार आणि
RASCC विलेपार्ले वैभवजी जाधव आपले 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये पाठवा. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 50 धावा करायच्या आहेत. 15 बॉलमध्ये 50 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पंधरा बॉलमध्ये 50 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. फलंदाजांची नावं पोहोचवा आमच्यापर्यंत. फलंदाज, बॅटर नेम प्लीज. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा समालोचन कक्षामध्ये. बॅटिंग करत असलेल्या संघाला विनंती आहे. विलेपार्ले राजू आणि ओमकार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. यस, सामन्याला सुरुवात करा सर. राजू आणि ओमकार. राजू आणि ओमकार. पंधरा बॉलमध्ये 50 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ओ, पहिला बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि या बॉलवर झेल सुटला गेलाय त्या ठिकाणी आणि या बॉलवर एकेरी धाव देखील आली आहे. करण आलेत. ओव्हर नंबर 1 करण हाताळत आहे. दुसरा चेंडू पहा, बरोबर हाताळलाय करण यांनी. रन मिळणार नाहीये या बॉलवर. पहिल्या बॉलवर झेल निसटल्यानंतर दुसरा चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 1 धाव धाव फलकावर झाली आहे. 15 बॉलमध्ये 50 करायचे होते. आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉलमध्ये 49 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी विलेपार्ले या संघाला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गॅपमधून बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर आहेत. वाह, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 3 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा बॉल निर्धाव आणि या तिसऱ्या बॉलवर दुहेरी धावा आल्यात. म्हणजेच काय, 3 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू यावेळेला बरोबर यष्ट्यांचा वेध घेतलाय. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट पहिली, फलंदाज बाद. सिद्धांत आलेत बॅटिंगसाठी, नवीन बॅटर. हो, चांगला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता 10 आणि 10 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे कारण 3 धावा धाव फलकावरती झाल्यात. 10 बॉलमध्ये 47 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. समीर आलेत. समीरचा पहिला बॉल वाईड बॉल. समीर दुर्गावळे गोलंदाजी करण्यासाठी आलेत आणि त्याचा पहिला चेंडू वाईड आहे असं पंच घोषित करतात. त्यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मधून फिल्डर बॉलच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. चांगला झेल टिपला गेला आणि विकेट. बॅटर आउट झालेत. वैभव आलेत बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज वैभव.
50 धावा पूर्ण करायचे, सामना जिंकण्यासाठी खूपच बॅकफूटवर गेलाय टीम विलेपार्ले या संघ, कारण पकड मजबूत केली होती पहिल्याच डावामध्ये. ज्याप्रमाणे संकेत कदमने बॅटिंग केली त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला षटकार आणि चौकारांचा पाऊस, आणि त्यानंतर 49 धावा बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये. 50 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने फटका खेळलाय, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत, बॉल अडवलाय, एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर. 5 धावा धाव फलकावर झालेत. 45 धावा अजूनही करायचेत सामना जिंकण्यासाठी. आता लक्ष खूपच दूर होत चाललंय, कारण जे अंतर आहे ते अंतर मात्र खूपच दूर होताना पाहायला मिळतंय. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एकच धाव पूर्ण केली जाईल. 6 धावा धाव फलकावर झालेत. 6 ऑन बोर्ड, 6 धावा धाव फलकावर. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. 50 धावांचा पाठलाग, 44 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळेला स्टेप आउट होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर आता एकेरी धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात ती धाव पूर्ण केली जाईल का पाहायचंय. थ्रो केलाय आणि पुन्हा एकदा ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. ओव्हर थ्रोच्या खूप साऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोचली आहे 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड, 9 धावा धाव फलकावर झालेत. 41 धावा अजूनही करायच्या सामना जिंकण्यासाठी. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या सौजन्याने आपण पाहिलं तर ही स्पर्धा स्वर्गीय माधव मंत्री T20 ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं तर प्रयत्न चांगला केला फिल्डरने, बॉलला आतमध्ये ढकलल्यानंतर चांगलं बॅकअप देखील दिलं गेलं. आता पंचांकडे पाहायचा निर्णय काय असणार आहे. जेवढ्या धावा पूर्ण केल्या तेवढ्याच धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. म्हणजेच काय, आता 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 5 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असणार आहे. लास्ट 5 बॉल 39 रन्स टू विन. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. 5 बॉलमध्ये तब्बल 39 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. कुणाल आलेत 5 बॉलमध्ये 39. कुणालचा पहिला चेंडू, ओहो उसळी घेणारा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, डॉट बॉल आलाय. दुसरा आता पाहायचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जातोय, कारण 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 4 बॉलमध्ये 39 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. मॅचला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ओ यावेळेला दांडी गोल, फलंदाज बाद, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेट. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 3 बॉलमध्ये 39 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. पण लगेचच संपली आहे मॅच, कारण 3 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. लक्ष मोठं आहे. 15-15 चेंडूंचे हे सामने पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर जे पहिल्या फेरीचे सामने होते ते 2020 पाहायला मिळाले, कारण स्पर्धेचं नावच ते आहे. स्वर्गीय माधव मंत्री T20 ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. 2025 मध्ये आपण आहोत. वर्षाचा अखेरचा महिना आणि त्या अखेरच्या महिन्यात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस रात्र डे नाईट टुर्नामेंट आहे. कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं. त्यांनी घेतलेली मेहनत, कष्ट, प्रयत्न, गेले 2 ते 3 महिने अविरत असे प्रयत्न या संपूर्ण आयोजन समितीने केली आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर तब्बल कमीत कमी 1700 ते 1800 खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. ओहो हो हो, यावेळेला चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. म्हणजेच एवढ्या सर्व खेळाडूंची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, नाश्ताची व्यवस्था, प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं आणि या संपूर्ण युनियनचं लक्ष गेलंय. खूप सारे योगदान त्यांचं देखील लाभलेलं आहे. आणि आता मॅचला फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय मुंबई या संघ. आणि हा चेंडू पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल निर्धाव. म्हणजेच काय, हा सामना जिंकलेला आहे मुंबई या संघाने. अभिनंदन टीम मुंबई. मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आणि मुंबई या संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम मुंबई. हार्डलक टीम विलेपार्ले. आणि या आता पुढील सामन्याला सुरुवात होईल. या संकेत कदम या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, कारण या मॅच मध्ये तब्बल आपण पाहिलं तर फलंदाज